ठाण्याचे माजी महापौर श्री हरिश्चंद्र पाटील यांचा वाढदिवस काल कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहात साजरा केला। श्री हरिश्चंद्र पाटील हे ठाण्याचे महापौर झाले। महापौर झाल्यानंतर ठाणे शहरामध्ये अनेक विकासाची कामं करण्यात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं। एच.एस. पाटील यांनी नगरसेवक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि त्यानंतर एक एक टप्पा गाठत त्यांनी ठाणे महानगरपालिकेचं महापौरपद भूषवलं। या कालावधीमध्ये शहराशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषय मार्गी लागले। काल श्री एच.एस. पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक श्री मनोज शिंदे यांच्यासह परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक, अँकर श्री निलेश साबळे यांच्यासह अनेक मान्यवर श्री एच.एस. पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। माजी नगरसेवक श्री राजाभाऊ गवारी यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिकांनी श्री एच.एस. पाटील यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आपल्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांचं हे प्रेम आहे, या प्रेमाचा आपण आदरपूर्वक स्वीकार करतो, असं श्री हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितलं। ज्यांच्या आशीर्वादाने ह्या ठाणे नगराचा मला महापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळाली ती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेजी, आमचे येवला माजोड्याचे स्थानीय आमदार आणि आताचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईकजी, हे तमाम कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही ह्या प्रभागात छोटी समस्या का असो नये हे माझे सगळे कार्यकर्त्यांच्या मुले मी आज एच.एस. पाटील म्हणून लोकांना ओळखला जात आहे। माझ्या चिरंजीवीला पहिल्यांदा ह्या कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत करून ठाणे महापालिकेमध्ये एक ऐतिहासिक असं 10,000 वोट मिळाले, अपक्षाला कोणाला मिळाली नाही। आमच्या राजेभाऊंची पण बॅट लक, त्यांना देखील यावेळेस संधी मिळाली नाही, माझ्यावर ते बोर्डात होते आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून काम करण्याची त्यांच्या प्रभागात त्यांनी काम केलेलं आहे। उल्लेखनीय असे काम करण्याची एक कार्यकर्ता म्हणून ते काम करत असत माझ्या डोळ्यांनी मी बघितलं। मी महापौर होतो त्या टायमात मी माझ्याकडनं जेवढे काय करता येईल समाजासाठी, आमच्या प्रभागासाठी, ते ह्या वाढदिवसानिमित्ताने मी त्यांना आश्वस्त करतो की माझा परिवार संपूर्ण एच.एस. पाटील आता प्रभाग 7मध्ये 4थ्यांदा निवडून आल्या। आपल्या ह्या कार्यक्रमाला आपले सेने अभिनेता निलेश साबळे देखील आले, त्यांनी देखील उपस्थिती लावली। माझे स्नेहबंधू योगेश पाटील विकासक म्हणून ते काम करतात। माझे संपूर्ण कार्यकर्त्यांना मी माझ्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना काम करण्याची शक्ती प्राप्त हो, माझ्याबरोबर राहून ॲडव्होकेट विकी पाटीलच्या बरोबर राहून माझे एस.के. पाटील फाउंडेशनला हे संपूर्ण कार्यकर्ता साथ देतात आणि संपूर्ण हे कुठलेही माझ्याकडे असे कुठलाही पक्ष न बघता माझ्याबरोबर हे काम करतात। पुन्हा एकदा जेवढे कार्यकर्ते मला भेटायला आले, मला शुभेच्छा द्यायला, त्यांना संपूर्ण माझ्या परिवारातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि मला वाटतं मी रात्री 2 वाजेपर्यंत थांबलो तरी ते कार्यकर्ते चालूच राहणार आहेत, तर त्या जसं वाढत माहिती पडते ते येतच राहतात। आता तुम्ही बघितलं असाल का, मी हे वाढदिवस नाही करायचं सांगितलं तर ही परिस्थिती असते आणि करायचं असलं तर ते आम्हाला जागाच पुरत नाही, आम्हाला ते मैदान पकडावं लागते। पुन्हा एकदा मी संपूर्ण ठाणेकरांना मला जे शुभेच्छा दिल्या आज सन्माननीय आमचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे हे सर्व येऊन भेटून गेले मला। माननीय आमदार रवींद्र फाटक त्यांचा देखील शुभेच्छाचा फोन आला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यांची कॅबिनेट असल्यामुळे थोडा उशीर का नाही पण मी येतो म्हणून सांगितलं आहे। असे अनेक नेते प्रत्येक वाढदिवसाला मला भेटायला येतात आणि माझे भाग्य आहेत का मी एक छोटासा कार्यकर्ता असून एवढी मोठी मला संधी लाभते या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळे। धन्यवाद।